निलोफर धामस्कर या पण या इथे अतिशय चांगल्या प्रकारे गातात आणि त्यांनी हे खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलं। आम्ही नुसतं त्यांचं सपोर्ट करतो की हां बाबा तुम्ही चांगले कलाकार घेऊन या, चांगले गाणारे कलाकार घेऊन या। उद्दिष्ट हेच आहे की चांगले कलाकार घडवणं, लोकांना आनंद देणं, आपण आनंदात राहणं। कारण आता पाहिलं असेल की या धाकधुकीच्या जीवनामध्ये अतिशय एक आपण पळापळीचं जीवन जगतोय सगळेजण आणि त्या तिथून कुठेतरी आपला थोडंसं या इथे आपला आराम मिळाला पाहिजे, थोडंसं रिलीफ मिळाली पाहिजे। आणि कारण संगीत हे असं आहे की ते तुम्हाला आल्हाद देतं, आनंद देतं आणि त्या विचाराने माणूस प्रेरित होऊन तो दिवस असतो तो खूप चांगल्या प्रकारे घालवतो। काय सकाळी उठल्यावर संगीत ऐकणं, रात्री झोपताना संगीत ऐकणं हे एक माणसाला जगण्याची एक म्हणतात ना प्रेरणा आहे। ही प्रेरणा आणि हे असं हे आता अख्ख्या जगात समजलंय की संगीत हे मोठं औषध आहे डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा बाकीच्या आजारांवर। आणि हे असं संगीत आपण गायल्याने खूप चांगल्या प्रकारे आपण आयुष्य जगू शकतो। चांगलं तुम्ही राहा आणि तुम्हाला सगळ्यांना येणार खरं म्हणजे जानेवारीत म्हणजे आपण कार्यक्रम पहिल्या आठवड्यात करणार होतो, थोडासा माझा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी तो पुढे नेला, पण एक ठरवलं की नाही कार्यक्रम करायचाच पुढच्या परिस्थितीत। आणि तो आपण जो दिवस आज उगवला आणि मला खूप आनंद वाटतो की तुम्ही सगळ्यांनी या इथे उपस्थितीत। मला वाटतं अजूनही काही लोक आपली येण्याची बाकीच आहेत आणि थोड्या वेळाने ते येतीलच। तर इथे जे आमचे लाडके विलास ठोंबरे म्हणजे हे आमच्यातलेच आहे, असं काही ते वेगळे नाही आहे। आणि वेळोवेळी ते आम्हाला इथे येऊन प्रोत्साहन देत राहतात, गाईड करत राहतात, काही बाबतीत मदत पण करीत राहतात, काही आमच्या ज्येष्ठ नागरिकांना ते संगीत पण शिकवतात। म्हणजे हे कुठं म्हणजे असं मोठं महान कार्य आहे त्यांचं। आणि न मोबदला घेता, विशेष म्हणजे आजच्या युगामध्ये प्रत्येकाला मोबदला हवाच हवा, तर न मोबदला घेणारे हे आमचे लाडके विलास ठोंबरेजी, तर त्यांचं स्पेशल म्हणजे अभिवादन मी करतो। आणि पुढील कार्यक्रम आपण चांगल्यापैकी संगीतामध्ये संगीतमय व्हावं। हे जेवढे सिनियर सिटीजन आहे आमचे सगळे आज संगीतमय होणार आहे आणि त्या संगीतमयामध्ये विलास ठोंबरेजीची साथ आहे। तुम्हाला धन्यवाद। एवढे 2 शब्द मी सांगतो।
आजचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघ हडूप वर्धापन दिन 16 या निमित्ताने या ठिकाणी गीत, अलंकार, वाद्यवृंद हा मराठी हिंदी गीतांचा नजराने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण सर्वांनी या ठिकाणी विलास ठोंबरेजींना पाहिलं, तुमच्या परिचयातले आमची ओळख करून दिली. आम्ही पण काही एवढे मोठे नाहीत, आम्ही अजूनपर्यंत लहान आहोत सर. अजून शिकणं खूप महत्वाचं आहे. जसं प्रत्येकाला आपल्याला वाटतं की आपण अजून मोठं व्हावं, त्याप्रमाणे पण बोलूया कार्यक्रमात सुस्वागत. रंग देवता रसिक जनांना त्रिवार अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी महाराष्ट्र संतांनी, वीरांनी, निसर्गाने नटलेला देश म्हटला जातो. अशा देशामध्ये आपण जन्माला यावं हे आपलं भाग्य समजावं. परस्त्री माती समान जाणावी शिकवण आम्हाला याच मातीमध्ये महाराष्ट्राचं अर्धदैव छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं. तर ज्ञानाचा विकास लहानापासून मोठ्यापर्यंत व्हावा यासाठी ज्ञानेश्वरी आम्हाला प्रदान करण्यात आली. संसार करता करता परमात्मा साधता येतो आणि परमात्मा करण्यासाठी संसार सोडायची गरज नाही हा एकोपाचा मंत्र देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज या मातीतले. तर निसर्गाचा ठेवा असणाऱ्या, सह्याद्रीचे कडेकपारी असलेल्या, त्रिवेणी नदीचा संगम असलेला, अरबी समुद्राच्या किनारपट्टीला वसलेला तुमचा आमचा निसर्गमय कोकण, ज्याला स्वर्गच म्हणून म्हटलं जातं. अशा या स्वर्गातल्या प्रत्येक कलावंतांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावरती भुरळ पडावी असा हा मराठी गीत वाद्यवृंद कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात होत आहे. कुठल्याही शुभकार्य म्हटलं तर गणरायाला नतमस्तक होऊन या कार्यक्रमाचा शुभारंभ केला जातो. आम्ही सुद्धा कलावंत हा रंगमंच आणि तमाम रसिक मायबापांना मानाचा मुजरा देत या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. सादर करते सर्वप्रथमतः वंदू या त्या गणाला, त्या वक्रतुंड महानायकाला. सादर करतील आमचे पार्श्वगायक विलासजी ठोंबरे साहेब. मी विनंती करीन की आपण रंगमंचावरती यावं. जाऊया आपण मराठी गीतांचा आस्वाद घेताना. मराठी गीतांचा आस्वाद घेत असताना प्रत्येक वेळेला एक गोष्ट मात्र नक्कीच आठवते, ते म्हणजे प्रत्येकाने केलेलं संगीत होय. मग मराठी गीतांचा आस्वाद घेताना ती गाणी तेवढी दमदार असावी लागतात, ते संगीत तेवढं दमदार करावं लागतं. ती मेहनत जेव्हा रंगाला येते त्याच वेळेला असे संगीतकार एका साईडला बसतात आणि आपली निवड निर्माण करतात. मग प्रत्येक जण आपली ताकद लावतो आणि ती ताकद संगीताच्या माध्यमातून रसिकाच्या मनावरती भुरळ पाडते. असंच एक गीत आपल्या समोर सादर करीत आहेत आमच्या पार्श्वगायिका मोरबाईजी यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. सादर करीत आहेत मळ्याच्या मळ्यामध्ये. जरा जोरदार टाळ्या, जोरदार.
संगीत एक असं जीवन आहे की त्या जीवनामध्ये आपण रमत राहिलो ना तर कधीच म्हातारपण येत नाही. आणि मी खरंच सांगतो, ज्याला संगीताशी प्रेम आहे ना तो कधीच म्हातारा झालेला नाही आहे, हे तेवढंच खरं आहे. तुम्ही किती डिप्रेशनमध्ये असल्यावरती, मग सरांनी सांगितलं किती डिप्रेशनमध्ये असल्यावरती तुम्ही संगीत ऐका, नक्कीच तुम्हाला फ्रेश माइंड वाटेल. आता जाऊया आपण पुढील गीताकडे. कहते हैं दुनिया में ऐसी भी चीजें होती है कि आज भी हमें प्यार से पकड़ के रखती है. जैसे कोई भी मोहब्बत की बातें हो तो दिल में हमें अफसाने याद आते हैं, गीत याद आ जाते हैं, वो पुराने दिन याद आ जाते हैं. तो कभी कभी नदी के किनारे, समंदर के किनारे बैठे हुए वो दिन याद आ जाते हैं. कभी कॉलेज में, कभी कैंटीन में बिताए हुए हमें लम्हे याद आ जाते हैं. दोस्तों, ऐसा ही गीत आपके सामने पेश करने वाले हमारी संगीता जी, मयंकर जी, और उनके साथ में हैं हमारे फंकार शरद जी उड़ेकर. जरा जोरदार तालियां होनी चाहिए इनके लिए. ये पेशे से पुलिस अधिकारी भी है, क्या बात है. जरा जोरदार ताली होनी चाहिए, जोरदार ताली. अब मांगेंगे साथ तुम्हारा, नया दौर, ये फिल्म का गीत है. अब इन दोनों की आवाज में आप सुनेंगे ये नगमा प्यार भरा, और इस प्यार भरे नगमे में हमारे साथ देंगे हमारे ये कलाकार बैक स्टेज के, हमारे संगीतकार है सब, उनके लिए भी जरा जोरदार तालियां, जोरदार तालियां. मांग के साथ तुम्हारा
वयामध्ये असे असतील तर जवानीमध्ये काय असेल? मी मगाशी म्हटलं नाही की तुमचं पहिलं रूप ते पहिलं रूप, पण आताचं रूप तुमचं खूप वेगळं आहे. त्यावेळेला तुम्ही सुंदर मनाने होतात, आता तुम्ही सुंदर विचाराने आहात, एवढंच महत्व है. आणि जाऊया पुढील गीताकडे. कहते हैं दुनिया में और भी ऐसी महफिल है जो हमें संगीत के साथ साथ इस महफिल को रंगीन बनाने चाहती है, और इसे रंगीन बनाने के लिए हम इस रंगमंच में बुलाने चाहते हैं हमारी फंकारा रिया जी कर ले को जरा जोरदार तालियां, उनके लिए जोरदार तालियां. अपनी आवाज से अभी आपको यहाँ पे मनमोहित करने आ रही है. अपने अपने अंदाज में हर कोई गाना चाहता है, लेकिन अपनी आवाज भी आप तक पहुंचाना चाहता है. तो जोरदार तालियां हमारी रिया कर लीजिए. एक जमाना था कि हम कहीं चाय की टपरी पे बैठा करते थे या होटल में बैठ के गीत माला सुनते थे।
गीतमाला। उस गीतमाला में एक आवाज हुआ करती थी रेडियो की जॉकी की, और वो रेडियो जॉकी कौन थे? एक झलक उनकी आपके सामने। तो मेरे प्यारे प्यारे भाई और बहनों, आज आपके सामने पेश है हमारे इस प्रोग्राम की एक अलग सी पहचान। तो भाइयों, हम बढ़ते हैं अगली पेशकश की ओर, जो हमारे विलास ठोमरे जी और माधुरी जी के साथ गाएंगे। गीत है वही पुराना संगीत के साथ लफ्जों में बयान नहीं किया जा सकता है, ऐसा संगीत भरा गीत आपके सामने पेश है, कोरा कागज का ये मन मेरा। तो आइए दोस्तों, सुनते ये पुराना नगमा।
नौजार सर अभी आपसे रंगमंच में आएंगे। अपनी स्टाइल देखिए, आज भी एक अनोखे स्टाइल में देखा जाता है उनको। क्या बात है सर, सर की एंट्री कुछ अलग है, सर का गाना भी कुछ अलग है, क्योंकि हर कोई अपनी अलग अलग पहचान याद दिखाना चाहते हैं। बहुत प्यारा गीत है, सर ने चॉइस किया और उस फिल्म में ऋषि कपूर साहब थे, जिसे हम चिकी भी बुलाते थे प्यार से, पप्पू भी बुलाते थे, बहुत से नाम थे उनके। और ऐसे दमदार कलाकार की आवाज, आज हमारे ये दोस्त है नौजार सर जी अब रंगमंच पे आएंगे और अपनी आवाज में एक हसीना थी ये गीत आपके सामने पेश करें। कि आवाज है इनकी, जरा जोरदार तालियां, जरा जोरदार। याद मुझे आया है ऐसे
एक ये नौजर जो गायक है 53 उम्र के हैं, लेकिन आज भी उनका आवाज वही जवान आवाज है। इनके लिए जोरदार तालियां होनी चाहिए। इन्होंने ऐसा गाना गाया है कि जिसको नींद भी आई होगी वो नींद भी उड़ गई होगी। इनके लिए एक मैं शायरी सुनाता हूँ। खास इनके लिए एक शायरी है कि जाम पे जाम पीने से क्या फायदा, जाम पे जाम पीने से क्या फायदा, रात को पी सुबह उतर जाएगी, रात को पी सुबह उतर जाएगी, लेकिन 2 घूंट इनके संगीत के पी लो, सारी जिंदगी भर नशा रह जाएगी। क्या बात है, क्या बात है नौशर भाई, आपने कसम से मैं बोलता हूँ थोड़ा बेस कर हाँ, थँक यू नौशार भाई। असे गायलेत ना की क्षणभरासाठी ना किशोरदाची आठवण झाली, कारण का किशोरदा गाताना ला 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 हात वारे, चेहऱ्याचे एक्सप्रेशन, म्हणजे गाताना काय पाहिजे, ऑल टोटल बॉडी मूवमेंट तुमचं वर्कआउट पाहिजे, हे किशोरदानी सर्वांना सांगितलं। म्हणजे सेट सर तुम्हाला सलाम है, उमर बचपन की नाम मरते अमिताभ बचपन जी, क्या बात है, क्या बात है। जरा जोरदार कार्य सरांसाठी झाले पाहिजे। एनर्जी वाला गाणं होतं, एनर्जी ड्रिंक जसे आता लोक घेतात ना, काय जे रेड ब्लू वगैरे घेतात, त्यापेक्षा हे एनर्जी सॉन्ग ऐकलं ना खूप मजा आली आणि खूप बरं सुद्धा वाटलं। तो दोस्तों बढ़ते आगे इस गीत के लिए हमारी नीलोफरा जी आ रही है इस रंगमंच पे, और उनके साथ आ रहे हमारे कमरुद्दीन खान जी। छुप गए सारे नजारे
कहते हैं ना कि जवानी में हमने जो किए थे वो तो कल की बातें थी, जवानी में हमने जो किए थे वो कल की बातें थी। आज भी दिल वही रूबरू है, आज भी वही जवानी है, आज भी वही रूबरू है, आज भी वही जवानी है। कल भी वो दौर था और आज भी ये दौर है। तो दोस्तों इसी दौर के साथ आगे बढ़ते हैं हमारे विलास जी ठोमरे जी के साथ, और उनके साथ आ रही हमारी बंगारा मृण्मय जी के लिए जरा जोरदार तालियां। इनके गीतों का एक अलग नाम है और ये दिल की नजर से, नजरों के दिल से, ये कहना चाहते हैं अपने लफ्जों में। जोरदार तालियां इन दोनों फंगारों को।
ये फिर एक बार राजेश खन्ना जी को याद करना चाहते हैं। और उस जमाने के राजेश खन्ना के जितने भी गाने थे सब सुपर हिट थे, क्योंकि उनको आवाज मिली थी किशोर दा की, और किशोर दा की आवाज हर पल मौला कहा जाता था। तो आइए चलते अगले नगले की तरफ, पेश कर रहे हमारे दोनों फंकार, और गीत है शायद मेरे शादी का ख्याल। Jab